यानंतर आपण आजच्या शेवटच्या सत्राला मार्गदर्शन सत्राला शेवटची सुरुवात करतोय. आदरणीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर आसन असतो. आदरणीय लवटे सर यांचं ग्रंथ देऊन आपण स्वागत करूया. निकाळे सरांना विनंती करतो की आपण हे स्वागत करावं. सरांचा परिचय करून देण्यासाठी मी निकाळे सरांना विनंती करतो की आपण सेटअप लावावा आणि लगेचच सरांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. नमस्कार. प्राथमिक पासून महाविद्यालयापर्यंत शिक्षक म्हणून जीवनात अनुभव घेतलेलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुनील कुमार लवटे सर. स्वतःच्या जीवनाचा दीपस्तंभ उंचावत असतानाच त्या दीपस्तंभाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, तज्ज्ञांना, लेखकांना, व्यावसायिकांना, समाजसेवकांना मार्गदर्शक आणि एक आदर्श असं कार्य त्यांनी केलेलं आहे. मी ऐकलेली एक छोटीशीच गोष्ट सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला त्यांचा परिचय होईल. सर 10वीला होते आणि 10वीची परीक्षा फी भरण्यासाठी पैसे सरांच्याकडे नव्हते. अर्थात बाकीचा इतिहास आपल्याला माहित आहे सरांच्याकडे. त्यावेळेला त्यांचे सर शेखर कासार सर यांनी चौकशी केली मुलांच्याकडं आणि सुनील का आलेलं नाही शाळा म्हणून विचारलं. त्यावेळेला परीक्षेची फीचा काहीतरी संदर्भ निघाला, तो आलेला नाही असं सांगितलं. मग कासार सरांनी सरांना बोलवलं आणि विचारलं की तू का आला नाहीस, तर परीक्षेची फी भरायला नाही. 40 रुपये काय तर तेवढा फी होती. ती मी ऐकलेली गोष्ट आहे. अर्थात सर वास्तव सांगते की मग त्या शेखर कासार सरांनी 40 रुपये सरांना दिले, तुझी फी भर आणि शाळेला ये म्हणून सांगितलं. आणि मग सर आले, त्यांची शाळा पूर्ण झाली, सर शिक्षक झाले आणि शिक्षक झाल्यानंतर पहिला पगार घेऊन ते कासार सरांच्याकडे गेले आणि कासार सरांच्या हातात पगार देत असताना शेखर कासार सर म्हटले की हे बघ, एकदा तुला पैसे दिले, तुला गरज होती त्यावेळेला, ते पैसे तुझ्याकडेच ठेव आणि ते 40 रुपये तुझ्यासारखा कोण जर एखादा गरजू विद्यार्थी तुला दिसला तर त्याला ते देतो. आणि सरांनी आजपर्यंत त्या 40 रुपयांच्या जागी कदाचित 40 लाखापर्यंत मुलांना मदत केली असेल. असे हे व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे. धन्यवाद. सरांचा विषय आहे कोकणाच्या विकासामध्ये खांडेकरांचा योगदान. खांडेकरांचे खरे वारसदार आणि त्यांचं सगळं तत्वज्ञान लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सरांनी केलेलं आहे. ज्या शिक्षकांना ध्येयवादी शिक्षक व्हायचा त्याने खांडेकर जरूर वाचलं पाहिजे. आणि एक शिक्षक आदर्श शिक्षक असा असावा तर त्यासाठी एका पानाची कहाणी, एक सुंदर आत्मचरित्र आहे आणि ललित विशेषण खांडेकर विशेषण खायचा, तो जरूर सगळ्यांनी वाचावा. आणि पुढची माहिती तर आपण द्या. सर्वांना नमस्कार. खरं म्हणजे मी अशा शिबिरांच्या मध्ये बोलत नाही, पण हे शिबिर योजत असताना एक धर्मसंकट असं आलं की जेवढे वक्ते पाहिजे होते तेवढे आयत्या वेळी आम्हाला मिळालेले आणि कार्यक्रम पत्रिका तर सर्क्युलेट करायची होती. मग एक रिकामी जागा होती, तर ती अनाहूतपणे मग माझ्याकडे आली आणि ती रिकामी जागा भरण्यासाठी मी तुमच्यापुढे उभा आहे. विषय जरी असा दिलेला असला, कोकण विकासक वि.स. खांडेकर, तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की आपलं शिबिर कोकणामध्ये होत आहे. खांडेकर ही काही कोकणातली नाही. कोकणामध्ये साधारणपणे 50-60 वर्षांपूर्वी कोकणातले कोणी शिक्षक नव्हते. शिक्षक सगळे होते देशावरचे, म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा अशा परिसरातले लोक इथे येऊन शिकवायचे. त्या शिक्षकांना कोकणी माणसांनी कधी आपलं म्हटलं नाही. ते त्यांना घाटावरचे शिक्षक, ते त्यांना
घाटावरचे शिक्षक म्हणायचे. म्हणजे एक काळ असा होता मित्रांनो की कोल्हापूरला, ते मी 60च्या दरम्यानची गोष्ट सांगतो, 60-65, फार जुनी नाही. कोल्हापूरला करमळकर नावाची एक कंपनी आहे, आजही आहे, शास्त्रीय साहित्य विक्रेते. तर ते कोकणासाठी रोज वर्तमानपत्रामध्ये ॲडव्हर्टाईज द्यायचे की कोकणातील अमुक अमुक शाळेला शिक्षक हवा आहे, गरजूंनी अर्ज करावे आणि त्यांच्या इंटरव्ह्यू करमळकरच घ्यायचे आणि पगार वगैरे ठरवून त्या शिक्षकाला कोकणात पाठवायचे. असं पोट काढायला घाटावरची माणसं कोकणात आली आणि इथे येऊन इथंच निवृत्त झाली, कोण घरं बांधलं, कोण काय झालं. असा कोकणाच्या शिक्षणाच्या विकासाचा इतिहास आहे. या इतिहासामध्ये घाटावरनं कोकणात आलेला एक शिक्षक म्हणजे वि स खांडेकर. पण त्याला मात्र कोकणवासियांनी घाटी म्हटलं नाही, त्याला कोकणी म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं की त्याला नंतर प्रतिष्ठा मिळाली, इतर शिक्षकांना काही तशी प्रतिष्ठा मिळाली नाही. आपला ते बाबे आणि दुसऱ्याचं ते कारट, असं जे आपण आपल्याकडे म्हणतो तसा तो सापत्न भाव आहे. हा जरी एक सामाजिक संस्कृतीचा भाग असला तरी खांडेकर मला केव्हा भेटले असं मी उगीच मगाशी विचार करतो. 1963 साली कोल्हापूरला वि स खांडेकरांनी ध्येयवादी शिक्षकांना घेऊन आणि ध्येयवाद कवटाळून एक शाळा सुरू केली. त्या शाळेचं त्यावेळेचं नाव होतं आंतरभारती विद्यालय. खांडेकर त्याचे प्रमुख आणि सगळी ध्येयवादी, विशेषतः समाजवादी आणि राष्ट्रसेवा दलाचे लोक त्याचे कार्यकर्ते, संचालक. आज जशी केव्हा पण परवानगी शाळेला, कॉलेजला, विद्यापीठाला येते तसं त्या काळात पण होतं. म्हणजे शाळा 15 जूनला सुरू, पण आंतरभारतीला परवानगी 1 ऑगस्टला मिळाली. शाळा सगळ्या सुरू झाल्या, तर मुलं कुठून येणार? तर त्या आंतरभारती शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक होते, सभासद, प्राध्यापक DM चव्हाण नावाचे. ते राजाराम कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेटर होते. मग अशी चर्चा निघाली की परवानगी तर आली आहे आणि आता मुलं कुठली मिळणार? तर मग कुणीतरी दादांना असं सांगितलं, आम्ही त्यांना दादा म्हणायचो, DM चव्हाण, दादासाहेब चव्हाण असंच नाव, आम्ही दादा म्हणायचो. ते दादांना सगळे म्हटले की अहो दादा, तुमच्या रिमांडोमध्ये पोरं असतील? तर म्हटले आहेत, पण ते आता आर्य समाजच्या शाळेला गेली. तर म्हणजे पालक तुम्हीच आहे, नाव काढा आणि इकडे आणा. आणि म्हणून आंतरभारतीला पहिले 16 विद्यार्थी, त्यातले 3 9वीला आणि 13 8वीला, असे जे 16 विद्यार्थी आले त्यामधला मी एक विद्यार्थी होतो. 16 मुलांना घेऊन शाळा 1 ऑगस्टला सुरू झाली. पहिल्या दिवशी 1 ऑगस्ट 1963 दिवस मला आठवतो. खांडेकरांनी आपली शाळा कशी सुरू केली? तर एक पत्रकार परिषद बोलवली. पत्रकारांना बोलवलं, लोकांना कळावं की ही वेगळी शाळा आहे. मला एवढी अक्कल नव्हती, पण स्मरणशक्ती असल्यामुळे ते काय बोलत होते ते मला आजही आठवतं. माझ्यामध्ये एक दोष आहे की मला पण कमी विसरते. खांडेकर असं म्हटले ते की कोल्हापुरात 51 हायस्कूल असताना मी 52वा हायस्कूल का सुरू करतोय? तर मला या देशासाठी जबाबदार नागरिक घडवायचे आहे. इतर 51 शाळांच्या पेक्षा आमची मुलं वेगळी असतील याची ग्वाही मी तुम्हाला देतो. पुढे 4 वर्ष आम्ही 8वी 9वी 10वी 11वी असं शिकत राहिलो. परत 11वीला त्यांनी आमची पहिली बॅच
11वीला म्हणजे SSC ला जाणार खांडेकरांना मोठा आनंद. निरोप समारंभाला त्यांनी परत पत्रकार परिषद आणि सांगायला लागले ते की 4 वर्षांपूर्वी मी अशीच एक पत्रकार परिषद घेतली होती आणि तेव्हा असं सांगितलं होतं की आमच्या शाळेतला विद्यार्थी वेगळा घडेल आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की आमची सगळी मुलं ही शहाणी, सुरती, जबाबदार होती. पत्रकार असते, यात कोण आहे का पत्रकार? बरेच शिक्षक पत्रकार आहेत आज सध्या खेड्यापाड्यात. तर पत्रकारांना समोर कोण सांगतो त्याचं महत्व नसतं. त्याचं महत्व कशात असतं तर प्रश्न विचारणं. त्याचं अस्तित्व कशावर असतं पत्रकाराचं की जो प्रेस कॉन्फरन्स घेतो त्याला प्रश्न विचारण्यात त्याची विद्वत्ता असते. हे एवढं सगळं अर्धा तास एका ध्येयवादी शिक्षकांनी व्याख्यान दिल्यानंतर गपगुमाने ऐकून बातमी दिली की नाही? तर ते म्हणले की भाऊ आमचा एक प्रश्न आहे. प्रश्न काय होता? हे सगळं तुमचं ऐकलं. म्हटले बरोबर आहे. निकाल किती टक्के लागेल ते सांगा. आपल्याकडे शिक्षणाचं परिमाण ही टक्केवारी. भाऊंनी एक क्षणाची उसंत न घेता त्या पत्रकाराला जे सांगितले ते तुम्हाला मला आज सांगायचं आणि ते आपल्या विषयाशी संबंधित आहे म्हणून पण सांगायचं. भाऊ असं म्हणाले होते की तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काही ज्योतिषी नाही. म्हणजे शाळेचा निकाल किती टक्के लागणार हे ज्योतिषासारखं मला काही सांगता येणार नाही. पण मी तुम्हाला हे सांगतो. भाऊंची एक बोलायची पद्धत होती. ते व्याख्यान जेव्हा द्यायचे ना तेव्हा एखादा मुद्दा जर असा पंच करायचा असेल, बिंबवायचा असेल तर हे मी तुम्हाला सांगतो असं म्हणायचे. तर ते म्हणले मी हे तुम्हाला सांगतो या निमित्ताने की शाळेचा किती टक्के निकाल लागेल मला माहित नाही, पण जितके टक्के कमी निकाल लागेल तितक्या टक्क्याचा माणूस घडलेला असेल. माझ्या शाळेचा निकाल जितका कमी टक्के लागेल तितक्या कमी टक्क्याचा माणूस घडलेला असेल. मी मित्रांनो तुम्हाला असं सांगेन की खांडेकर, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी हे का मोठे? त्यांनी ते निकाल 100% लावले नाही, पण 100% माणसं घडली. आपल्या पुढचं आव्हान वर्तमानामध्ये माणूस घडवण्याचं आव्हान. आपण सगळे ध्येयवादी शिक्षक आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10,000 शिक्षक आहेत प्राथमिक. 10,000 50च का आले? अगदी आंतरभारतीचं उदाहरण देऊन पण मी सांगतो की कोल्हापूरमध्ये आंतरभारती शिक्षण संस्थेची वेगवेगळी युनिट्स आहेत. स्वतंत्र संस्था आहेत पण एकाच ध्येयाने स्थापन झालेल्या संस्था. परवा जेव्हा आमच्या असं लक्षात आलं ह्या क्रिएटिव्ह टीचरना की आपण 40-50 शिक्षक बोलवायचं म्हणतो पण तेवढे जमत नाही. मग मी म्हटलं मी माझी पुण्य वापर आणि मी आंतरभारतीच्या 5 शाखांना फोन केले. उत्तूर, कोल्हापूर, पिंपळगाव, कुरुंदवाड एवढ्या ठिकाणी मी फोन केले आणि त्यांना सांगितलं की 5-5 शिक्षक तुम्ही पाठवा. मला या गोष्टीचा आनंद वाटतो की इतर 4 शाळांचे लोक आले पण मी ज्या शाळेत शिकलो, जी शाळा खांडेकरांनी स्थापन केली त्यातला एकही शिक्षक आले. काळाने ध्येयवादाचा पराभव कसा होतो याचं उदाहरण म्हणजे खांडेकरांनी स्थापन केलेली शाळा. असं का व्हावं त्या शाळेचा? तर तिथे ही परंपरा निर्माण करणारे, रुजवणारे लोकच राहिले. आपल्याकडे घराणेशाही, आपल्याकडे काय म्हणू त्याला नाही, आपल्याकडे पद आणि प्रतिष्ठा नावाची गोष्ट समाजामध्ये फार मोठी की त्याला काय येतं ते माहित नाही, पण तो जरा कारभारी असेल तर त्याला मान, वेगवेगळ्या अर्थाने कारभारी. असं संस्थांचं झाल्यामुळे बऱ्याच संस्थांची पडझड काळाच्या ओघात गेली. हे चौघं आल्यानंतर मला मी जे अस्वस्थ आहे ते तुम्हाला नाही सांगता येणार. त्याच आंतरभारतीमध्ये मी पुढे दुर्दैवाने शिक्षक, दुर्दैवाने असं म्हणतो
की भारतात पहिला आलो होतो, माझ्या हातात 30 तारा होत्या. मी म्हटलं तर मुंबईला जाऊ शकत होतो, मी म्हटलं तर पुण्याला जाऊ शकत होतो, पण मी ठरवलं की आंतरभारतीतच पहिली नोकरी करायची. आणि मग उत्तूर आंतरभारतीमध्ये जागा आहे असं कळालं. अर्ज केला तर कोल्हापूर आंतरभारतीला आपल्या शाळेत जावं म्हणून, पण त्यांनी काही मला घेतलं नाही. का घेतलं नाही मला माहीत नाही, पण त्यांनी एक चांगलं काम केलं की ते म्हणले आमच्याकडे जागा नाही, पण तू पिंपळगावला एक नवीन शाळा सुरू होती, तिथे तू जा. मी मगाशी कोणाला तरी सांगत होतो की पिंपळगावचे पण लोक आहेत. कोण आहे की हा, तर ती शाळा परत 15 जूनला आम्ही सुरू केली होती. ती शाळा होती म्हणजे काय होतं मित्रांनो, त्या शाळेला एक नुसतं जोसेफ पवार नावाचे एक संस्था चालक होते. त्या संस्था चालकांनी उत्तूर आंतरभारतीय शिक्षण संस्थेला त्यांचा शाळेचा परवाना हस्तांतरित केलेला होता. आणि नुसतं कागदच होता, शाळांमध्ये कागद होते. मग आमचे ते संस्था चालक अनंत आसगावकर फार मोठे ध्येयवादी शिक्षक, पण ध्येयवादी माणसं कधीतरी फार एककल्ली पण असतात बरं का, की त्या अनंतराव आसगावकरांचा आता ते इज इन लास्ट स्टेज ऑफ लाईफ, त्यांना कळत नाही, बोलता येत नाही, ऐकता येत नाही, कळत नाही, अशा स्टेजमध्ये ते आहेत. पण त्या माणसाने आयुष्यभर त्या उत्तूर परिसरामध्ये जी शाळा विकसित केली, त्या शाळेचे विद्यार्थी आजही हे अत्यंत अभिमानाने सांगतात की आम्ही उत्तूर आंतरभारतीचे विद्यार्थी, उत्तूर विद्यालयाचे विद्यार्थी. असं का सांगावं असं वाटतं त्यांना सगळ्यांना, तर त्या शाळेचं वैशिष्ट्य असं, ह्या आसगावकरांच्या अटी काय काय होत्या शिक्षक म्हणताना आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला नोकरी मिळेल, पण जिथे शाळा पाठवेल तिथे तुम्हाला राहायला लागेल. त्या काळामध्ये त्यांची 3 हायस्कूल होती. एक चिमणं म्हणून गाव आहे उत्तूरच्या जवळ, एक उत्तूर, आणि तिसरं पिंपळगाव. म्हणजे पिंपळगावमध्ये नियुक्ती झाली तर पिंपळगावमध्येच राहायचं, चिमण्यामध्ये नियुक्ती झाली तर चिमण्यामध्येच राहायचं, उत्तूरमध्ये नियुक्ती झाली तर उत्तूरमध्येच राहायचं. आणि राहायचं म्हणजे नुसतं मुक्कामाला नाही, 24 तास राहायचं. यू मस्ट बी अवेलेबल 24 hours टू स्कूल अँड स्टुडंट. रचना कशी होती शाळांची? रचना मित्रांनो अशी होती की रेग्युलर शाळा 11 ते 5 चालायचीच. त्याशिवाय सकाळी 9 ते 11 मुलांच्यासाठी वर्ग चालायचे. वर्गातली मुलं वर्ग शिक्षकांनी घ्यायची 2 तास. म्हणजे हे काय आहे तुमचं प्रगत अप्रगत असं काही नव्हतं त्या काळामध्ये. इन 1971 आय एम टेलिंग, 71 मध्ये प्रगत अप्रगतचा भान त्या संस्था चालकांना. नंतर सगळ्या शाळांच्या मध्ये अभ्यासिका कंपल्सरी, रात्रीची अभ्यासिका. पिंपळगावमध्ये रात्रीचे सगळे विद्यार्थी उत्तूरमध्ये यायचे, पिंपळगावमध्ये यायचे. पिंपळगावमध्ये तर मित्रांनो आम्हाला खाजगी जीवनच नव्हतं. म्हणजे इकडे वर्ग तिकडे वर्ग, मध्ये तठ्ठ्या, इकडे म्हशीचा गोठा, इकडे त्या ढोकरे आजींचं घर, त्या उठता बसता शिव्या द्यायच्या, इकडे म्हसरं ओरडायची. आणि मध्ये आमचं नवं शिक्षण सुरू असायचं. 1975 सालचा नवा आकृतीबद्ध, नवे शिक्षण, नवं विज्ञान, असं काहीतरी आम्ही शिकवत राहायचो. मधल्या भागामध्ये आमची राहण्याची व्यवस्था धर्मशाळेसारखी केलेली. कुकर लावायचा, तास घ्यायचा, कुकर काढून ठेवायचा मधल्या वाळत, तासातून तिकडे जाताना असं तो छान कार्यक्रम चालायचा. 1970 साली खेड्यामधला शिक्षक हा किती मोठा होता. आमच्या पिंपळगावचं पोस्ट स्टेशन होतं उत्तूरच्या अंडर, सब पोस्ट ऑफिस. एक रनर एक बॅग घेऊन यायचा, मनी ऑर्डर पत्र वगैरे घेऊन यायचा. आणि एक गणपतराव पाटील म्हणून पोस्टमन होते, त्यांना वाचायला यायचं. मग तरी पोस्टमन ते कसे होते,
तर त्यांना घरं सगळी पाठ होती. पण ते अत्यंत हुशार असते. ते काय करायचे, बॅग आली टपालाची की ती शाळेत यायची आणि शाळेत म्हणायचे की गुरुजी सगळं जरा सांगा बरं, वरच्या गल्लीचं कोण, खालच्या गल्लीचं कोण, आणि बोटामध्ये ते 4 असे व्यवस्थित पत्रांचे गठ्ठे घ्यायचे, मनी ऑर्डरचा गठ्ठा अंगठ्याला लावलेला असं घेऊन ते जायचे. पत्र आम्ही आधीच वाचलेली असायची. आणखी त्या गावची गंमत अशी की पत्र मिळाले की परत वाचायला शाळेतच. मग आम्हाला आधीच माहित असायचं की या आजींच्या मुलीला मुलगा झालाय, त्यांच्या म्हशीला टोणगा झालाय, सगळं बातमीत असायचं बरं का. पत्र व्यवहारामध्ये ह्या सगळ्या रम्य कथा असायच्या. त्यावेळची पत्र खरं म्हणजे वाचनीच होती. अशी ती पत्र असायची. मग आम्ही माणूस बघितला की ठरवायचो, वाचल्यासारखं करायचो, पण बातमी सांगायचो. सगळ्यात 71 साली त्या पूर्ण पिंपळगावात प्रतीक्षा कशाची, पत्राची नाही, मनी ऑर्डरची. सगळं गाव मुंबईच्या मनी ऑर्डरवर चालायचं. आणि त्या म्हातारी कोतारी माणसं फार अशी 8-8 दिवस रोज एक खेटे घालायची शाळेमध्ये. गुरुजी आमची मनी ऑर्डर आली, गुरुजी आमची. मी तुम्हाला काय सांगायला लागलोय की 70 साली 60 साली भारत असा, आणि आज आपण 2025 साली. शिक्षकांच्या जीवनामध्ये किती बदल, सामाजिक जीवनामध्ये किती बदल, आणि 60-70चा शिक्षकांचा ध्येयभार आणि 2025च्या शिक्षकांचा ध्येयभार. मला मित्रांनो 71 साली 80 रुपये पगार होता. अख्खे 80 रुपये मला कधीच मिळाले. म्हणजे त्या काळामध्ये मी तर छान रम्य कथा सांगतो पगारांच्या, की हायस्कूलला पगार त्याची आवई यायची जूनला. शाळा सुरू झाली की आवई यायची की पगार होणार आहे. जूनला मास्टरवर सही केली की म्हणायची पगार होणार आहे. मग जुलैला कळायचं की चेक तयार आहे, क्लार्कनी चेक लिहिलेला. ऑगस्टला कळायचं की सेक्रेटरीची सही झाली. सप्टेंबरला कळायचं की चेअरमनची सही झाली. ऑक्टोबरला कळायचं की चेक बँकेत गेलेला आहे. 15 दिवस सुट्टीला राहिलेली असायची. आमची घालमेल मोठी की दिवाळीला जाताना तरी पगार घेऊन जायचा, नाहीतर म्हणतील हा बिनपगारी कुठं काम करतो. मग त्या 15 दिवसामध्ये परत 2-3 दिवसांनी अशा बातम्या यायच्या की पैसे आणलेले आहेत, क्लार्कनी पैसे आणलेले. 2 दिवसांनी पाकिट करायला लागले, पगार नाहीच, बातम्याच दिसत्या. असे 6 महिने छान चालायचं. आणि मग दिवाळीला जाताना शेवटच्या दिवशी मुख्याध्यापक कारण नसताना तिकडे गाडी ठरलेली जायची, बसचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि यांचं व्याख्यान संपत नाही. हे 6 महिन्याचा आढावा घ्यायचे. आणि आढावा म्हणजे पंचनामाच असायचा बिनपाण्याचा प्रत्येकाच्या. तुम्ही हे केलं नाही, तुम्ही ते केलं नाही, कौतुकाचा एक शब्द नाही. अशा काळामध्ये आम्ही शिक्षक झालो. तुम्ही किती भाग्यवान आहात. आणि आपण काही करत नाही. आता खांडेकरांसारखा शिक्षक हा त्याही अगोदरच्या काळात. म्हणजे खांडेकर शिरोड्याच्या इंग्लिश स्कूलमध्ये 1920ला शिक्षक झाले. शिक्षक तर कसे झाले, मी तर असं म्हणेन की त्यांच्या दत्तक वडिलांनी त्यांना शिकवलं नाही, शिकवायला पैसे दिले नाहीत म्हणून ते शिक्षक झाले. मित्रांनो, कथा अशी आहे की खांडेकरांचे वडील आत्माराम खांडेकर हे सांगली संस्थानामध्ये कोर्टामध्ये रजिस्ट्रार. त्यांचा मुलगा हा लहानपणापासून अत्यंत हुशार, वाचणारा मुलगा. वाचायचं किती, ह्याला 10वीलाच 13 नंबरचा चष्मा लागला, इतका वाचायचा. वाचून वाचून खांडेकरांची दृष्टी गेली. आपली दृष्टी का शाबूत राहते, याचा केव्हा तरी आपण विचार केला.
म्हणजे खांडेकरांचे एक चित्र आहे त्यांच्याच विद्यार्थ्यांनी काढलेलं, म्हणजे छायाचित्र आहे, जय दळकर असं वाचतं. शेवटच्या स्टेजला ते असे वाचायचे, पण वाचन कधी सोडलं नाही. वयाच्या 73व्या वर्षी पूर्ण दृष्टी गेली. त्या दिवशी खांडेकरांनी असं सांगितलं की दृष्टी गेली, बरं झालं, आता मला जग अधिक चांगलं दिसायला लागलं. माझी दृष्टी गेली, चांगलं झालं, मला जग अधिक चांगलं दिसायला लागलं. कसं चांगलं दिसायला लागलं खांडेकरांना? तर तेव्हा पूर्ण दृष्टी गेलेले खांडेकर, त्यांच्या घरात एक असा कट्टा होता, त्यांना हात धरून शतपावली करता येईल असा कट्टा होता. ते पहिल्या दिवशी त्या कट्ट्यावर हात फिरवत गेले आणि मुलीला म्हटले की मंदा, अगं कुठल्या गवंड्याने हा गिलावा केला ग, एक पण खड्डा नाही या गिलाव्याला. आणि ते असं म्हटले की या गवंड्यामध्ये एकही खड्डा न करता गिलावा करण्याचं जे कौशल्य आहे ते आपल्या देशाच्या लोकनेत्यांना का येत नाही? आपल्या रस्त्यावर का खड्डे असतात? असे छोटे छोटे प्रश्न पडणारा हा साहित्यकार, लेखक, कवी, तो शाळेत जेव्हा शिकत होता तेव्हा शाळेत जाताना वाटेत सांगली नगर वाचनालय, गणपती देवळाच्या पुढे, आणि परत येताना हा रोज लायब्ररीमध्ये जाताना पुस्तक जमा करायचं, मधल्या सुट्टीत परत पुस्तक जमा करायचं, परत जाताना तिसरं पुस्तक घ्यायचं. ते ग्रंथपाल म्हटले, तू वाचतोस का नुसतं नेतो आणि आणतो? तर त्या ग्रंथपालाने आठवण लिहून ठेवली आहे की मी एकदा सहज त्यांना, त्या गणेशला, त्याचं पूर्वीचं नाव गणेश, विष्णू हे दत्त नाव आहे त्यांचं, गणेशला असं विचारलं की अरे हे अरेबियन नाईट तू घेऊन गेलेला आहेस, सकाळी घेऊन गेलाय 11ला आणि आता 2ला आलायस, मधल्या तासाच्या वेळी काय करत होता? मागे बसून हेच पुस्तक वाचत होता. आणि मग त्यांनी त्याची परीक्षा घ्यायची म्हणून कोल्ह्याला द्राक्ष आंबट नावाची कथा, बोधकथा आहे पंचतंत्रातली, ती त्यांना विचारली की या कथेचा भावार्थ काय आहे? तर त्या लायब्ररीनं लिहिलंय की हे 7वीचं पोरगं अर्धा तास पंचतंत्रातली कथा मला सांगत. प्रज्ञा नावाची गोष्ट उपजत असते. आपण केव्हा तरी विद्यार्थ्यांच्यावर विश्वास ठेवताना लक्षात ठेवलं पाहिजे की मुलांच्या मध्ये उपजत, आणि माझं तर आकलनच आहे बरं का, मला माझे सगळे विद्यार्थी माझ्यापेक्षा हुशारच वाटत. मला ढ विद्यार्थी कधीच भेटला नाही. म्हणजे हुशारी वेगवेगळ्या प्रकारची असते हो. दंगा करण्याची हुशारी, खोटं बोलायची हुशारी, कळा काढायची हुशारी, कळा काढून नामा निरळवायची हुशारी. मुलांच्या किती हुशारी असतात आपण एकदा शोधलं पाहिजे त्या मुलांचं. असं तुम्ही शोधत गेला तर मुलं सगळी तुम्हाला छान दिसायला लागतात. मला कधी विद्यार्थी कोणी असा वाईट दिसला नाही, ती कॉलेजच्या जीवनापर्यंत. आणि ते सगळं खांडेकरांचं आहे माझ्या, असं माझी धारणा आहे. मी खांडेकरांच्या सहवासामध्ये पहिल्यांदा शाळेच्या निमित्तानं, खांडेकर नावाचा शिक्षक किती देवादी होता. 8वी ते 11वी 1963 ते 67 4 वर्षात खांडेकरांनी आमच्या पुढे महाराष्ट्रातले सगळे विचारवंत, सगळे साहित्यिक, सगळे राजकीय नेते कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आणून उभे केलेले. म्हणजे आज तुम्ही कोणतंही नाव काढा, मधु दंडवते काढा, जॉर्ज फर्नांडिस काढा, एस.एन. जोशी काढा, नागर गोरे काढा, कोणताही राजकीय नेता काढा, मी ऐकलेला होता शालेय वयात. साहित्यिक सगळे काढा, आम्ही शालेय वयात ऐकलेलं. मी नेहमी अभिमानाने सांगतो की आमचं 11वीचं पुस्तक नवभारत वाचनमाला होतं, आणि तेव्हा त्या नवभारत वाचनमाला पुस्तकामध्ये ज्यांची धडे आणि कविता होती त्यांना खांडेकरांनी पोस्टकार्ड पाठवलं. खांडेकरांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की सगळ्यांना ते पोस्टकार्डच पाठवायचे. लेखक गरीब होता, कळालं का तुम्हाला? पोस्टकार्ड शिवाय त्याला परवडायची. आणि लेखक किती गरीब होता मित्रांनो. शिरोडच्या शाळेमध्ये ते शिक्षक होते, आणि एकदा त्यांचे गुरु, लेखन गुरु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, जे मराठीचे मोठे नाटककार,
ते शिरोड्याला त्यांना यांनी आग्रहाने बोलवलं, अमरावती म्हणजे अमरावती त्यांना भेटायला कोकणाला गेले. मोठा प्रवास केला. ते गेल्यानंतर ह्या गुरुजींनी आपल्या शिष्याला असं विचारलं की अरे, मी अमरावतीला राहतो, तू शिरोड्याला राहतो, माझ्यापेक्षा तू जास्त कसा वाचतो? माझ्यापेक्षा तू जास्त कसा वाचतो? तर म्हटले काही नाही, सोपी गोष्ट आहे. मी म्हटले माझ्या शहरात राहणाऱ्या मित्रांना पत्र लिहितो. वर्तमानपत्रात, मासिकामध्ये त्यावेळी परीक्षा लिहायची, इंग्रजी असायची, हिंदी असायची. खांडेकरांची इंग्रजी मगाशी रेणू बोलत असताना माझ्या लक्षात आलं की खांडेकर इंग्लिश अस्खलित वाचायचे, बोलायचे पण अस्खलित इंग्लिश म्हणजे त्या काळात इंग्रजांच्या काळात शिकलेल्या माणसांचं इंग्रजी आत्ताच्या इंग्रजी मीडियमपेक्षा चांगलं असतं. ब्रिटिश ॲक्सेंटचं इंग्लिश ज्याला आपण म्हणतो ते खांडेकरांचं. खांडेकरांनी जर्मन, फ्रेंच, रशियन, अमेरिकन सगळे नॉव्हेल्स आणि सगळ्या फिलॉसॉफीज वगैरे त्या काळात वाचले. तसं खांडेकरांचे संदर्भ असताना लक्षात. खांडेकरांनी कार्ड लिहून सगळ्या लेखकांना पत्र लिहिली की नवभारत वाचन मला आमच्या मुलांना लावलेलं, आमची शाळेची पहिली बॅच आहे. आणि असं लिहिलं होतं की शेंडेफळ आणि लाडकी बॅच. शेंडेफळ म्हणजे सगळ्यात लहान मुलं आहेत ती आमची, आणि तुम्ही या. वर्षभरात आम्हाला, मी नेहमी अभिमानाने सांगतो की आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना कसं समृद्ध करू शकतो. मगाशी तुमचे उपक्रम वाचले, हा खांडेकरांचा उपक्रम आहे, आमच्या 11वीच्या वर्गासाठी केलेला उपक्रम. काय तर नवभारत शिक्षण मालेमधल्या 11वीच्या वर्गातील सर्व हयात लेखकांना, लेखिकांना, कवयित्रींना पत्र पाठवले की यावर्षी आपले कधी कोल्हापूरला येणे झाले तर आमच्या मुलांना तुमची कविता, नाट्यछटा, लघुनिबंध शिकवावा. मी नेहमी अभिमानाने सांगतो की त्या एका वर्षात, 3 वर्षे तर काय काय उद्योग म्हणजे मोठमोठे लोक आलेच, पण एका वर्षामध्ये मला शिकवायला कोण कोण आले होते तर मला ते अजून 75 वय माझं झाले, मला आठवतं की गदी माडगुळकर आले आणि त्यांनी मला 1 लाट पुढी वेगळं नाही पुन्हा भेटले गीत रामायणातली कविता होती ती शिकवली. कुसुमाग्रज आले, त्यांनी कोलंबसाचं गरवगीत शिकवले. नाग गोरे आले, त्यांनी सोनेरी मोंगू शिकवलेला. या शांता शेळके आल्या, त्यांनी आहा ते सुंदर बेनू शिकवले. आनंद काणेकर आले, त्यांनी 2 टोके शिकवले. असं सगळं वर्षभर पुस्तक सगळं समृद्ध खांडेकरांनी आम्हाला करून दिलं की लेखक स्वतःचा धडा आणि कविता वर्गातून शिकवतो. केवढी रोमांचकारी गोष्ट आहे. हे गदी माडगुळकर जे आम्हाला शिकवायला आले ना, त्यांनी कविता नंतर शिकवली, पण आधी त्यांनी खांडेकर आणि ते असा एक स्नेहबंध जो सांगितला ना, तो पण आपण एकदा केव्हा तरी समजून घ्या. म्हणजे माणसं कशी जोडतायत. प्रश्न असा आहे की खांडेकर शिरोड्यातून 80 रुपये पगार असताना कोल्हापूरला शिरोड्याची नोकरी सोडून हंस पिक्चर कंपनीमध्ये पटकथा लिहायला येते. पटकथा लिहायला 1936 साली छाया बोलपटाची कविता लिहायला येतात. आणि पहिल्या दिवशी मास्टर विनायक, बाबुराव पेंढारकर, पांडुरंग नाईक हे तिघं असे खांडेकरांच्याकडे आव असून बसलेले की त्यांनी एक दृश्य लिहायचं आणि ते लगेच आपण शूट करायचं. विनायक बंगला आहे पहा शाहूपुरीमध्ये, 3ऱ्या गल्लीला कोपऱ्याला बंगला आहे, त्याच्या आउट हाऊसमध्ये खांडेकर राहायचे. खांडेकरांनी एक दृश्य लिहिलं आणि ह्या तिघांना इतका आनंद झाला की म्हणले, भाऊ उद्या सकाळी शूटिंगला तुम्ही जयप्रभा स्टुडिओमध्ये या, आपण शूटिंग करायचं. हे घेऊन गेले आणि रात्री 3 जण डोक्याला डोकं लावून बसले, पण त्यांना ते दृश्य काही वाचता आलं नाही. खांडेकरांचं हस्ताक्षर वाचणं हे पोस्टमनला पण शक्य नव्हतं. असं खांडेकरांचं हस्ताक्षर. मग ते म्हटले की भाऊ आपण असं करूया की तुम्हाला मी एक लेखनिक देतो आणि तुम्ही सांगा आणि तो दृश्य लिहित तरच आपलं शूटिंग होईल. म्हटलं नाही तर आपलं शूटिंग काय व्हायचं नाही. मग त्यांनी त्यावेळेच्या सत्यवादीमध्ये
एक ऍडव्हर्टाईज दिली होती की आमच्या कंपनीच्या पटकथा लेखकाला लेखनिक हवा आहे, गरजूंनी अर्ज करावे. त्यामध्ये एक अर्ज आला गरजूचा, आणि तो गरजूचा अर्ज होता शाहूपुरीतल्या पतपेढीमध्ये हिशोब लिहिणाऱ्या एका दिवाणजीचा. मास्तर विनायकांच्याकडे ते आले, ग्रस्त तरुण मुलगा होता. आले आणि म्हटले की तुमची सत्यवादीमध्ये ऍडव्हर्टाईज ऐकली, त्याच्यात लिहिलं तो सुवाच्य अक्षर असलेल्यांनी अर्ज करावे. अट होती ना सुवाच्य. तर ते घेऊन गेले, वाचलं. तर म्हटले मी तुझी इंटरव्ह्यू घेणार नाही, ते लेखक आहेत तुझी इंटरव्ह्यू घेतील. मग हा मुलगा गेला खांडेकरांच्याकडे, विनायक बनले. त्यांनी वाचलं आणि म्हटले अक्षर सुवाच्य आहे, पण काना मात्रा वेळांच्या अनुसार भरपूर बदलायला लागते. हा जो पहिला त्यांचा लेखनिक भेटला तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून गदी माडगुळकर. गदी माडगुळकरांनी तीळ आणि तांदूळ नावाच्या आत्मकथेमध्ये लिहिलंय की लोक मला महाराष्ट्राचा वाल्मिकी म्हणतात, लोक मला महाराष्ट्राचा वाल्मिकी म्हणतात, पण त्यांना हे माहित नाही की वाल्मिकीचे फक्त शब्द त्याचे आहेत, काना मात्रा वेलांच्या खांडेकरांचे आहेत. तर असा हा लेखक, हे सगळं आम्हाला त्यांनी गदींनी आम्हाला खुलवून सांगितलेलं आहे. आणखीन एक गोष्ट छान सांगितलेली होती की मी खांडेकरांच्याकडे पटकथा लिहायला लागलो आणि लिहिता लिहिता मला अशी रम्य स्वप्न पडायला लागली. त्यांनी लिहिलं बरं, काय स्वप्न पडायला लागली की आपण तोंडाला रंग लावलेला आहे, नायिकेशी बागेतून आपण पळतो आहोत, गाणं म्हणतो आहोत, म्हणजे आपल्यावर चित्रपट काढला जावा असं त्यांचं स्वप्न त्या पटकथेवरनं त्यांनी लिहिले. त्यांना औंधकर म्हणायचे, औंध संस्थानातून आले ते ना, आटपाडी. त्यांना थिएटर त्या स्टुडिओमध्ये औंधकर नावाने बोलवलं जायचं. औंधकराचं स्वप्न एवढं होतं की एकदा काही करावं पण तोंडाला रंग लावला. त्यावेळी मेकअप असायचा आणि कोणालाही कॅमेऱ्याच्या पुढे जायचं असेल तर मेकअप केल्याशिवाय जाता यायचं नाही. एकदा मास्तर विनायकांना माणसं कमी पडली म्हणून औंधकरांना म्हटले, औंधकर जरा मला मदत करावी काय? ते म्हणले काय? जरा तोंडाला रंग लावून या म्हटले, तुमच्यावर जरा प्रकाश पडायचा. तर त्यांनी लिहिलंय की माझ्या आयुष्यातला कायाकल्प आणि माझ्या आयुष्याचा सूर्योदय मला दिसायला लागला. आणि पुढे मित्रांनो काळ असा आहे की चित्रपटात किती गाणी औंधकरांनी लिहिली, किती गुळाचा गणपती वगैरे सारखे चित्रपटात अभिनय केले आणि असं मोठं झालं. एक माणूस किती माणसांच्या जीवनात येतो आणि बदलतो याचं उदाहरण म्हणून मित्रांनो खांडेकरांच्याकडे आपल्याला पाहायला लागेल. तर ते खांडेकर निरोप समारंभाचे शिक्षक किती प्रेमळ असलं पाहिजे. आमच्या निरोप समारंभाला खांडेकरांनी आम्हाला आईस्क्रीम खिलवलं. पूर्वी आईस्क्रीमचं एक पॉट असायचं लाकडी, आणि घरोघरी आईस्क्रीमचे पॉट असायचे आणि तयार केलं जायचं. तुम्ही यू विल नॉट बिलीव्ह की खांडेकरांनी स्वतःच्या हाताने तयार केलेलं आईस्क्रीम खांडेकरांनी आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात दिलं. शिक्षक किती विद्यार्थ्यांवरती असला पाहिजे याचं सुंदर उदाहरण म्हणजे खांडेकर आहे. हेच खांडेकर त्या शाळेमध्ये मी पुढे आगाऊपणा करून शिक्षण झालं आणि मग गरीब होतो. मग अशी गरिबी सांगितली माझी. माणसं गरीब असली म्हणजे गुलाम असतात असं तुम्ही, आपला विद्यार्थी गरीब आहे म्हणजे तो आयुष्यभरचा गुलाम, ही भावना शिक्षकांची कधी असता का नाही. माझे शिक्षक मात्र मला गुलाम समजायचे. गुलाम म्हणजे उपकृत होतो ना मी. म्हणजे मी तर कधी कधी असं म्हणतो त्या काळामध्ये की मी सगळी उपकारांची ओझी वाहिली असती माझ्या पाठीवर तर मला कुबड आलं असतं. मी नाही कधी अशी, म्हणजे आता ह्याला कोण कृतज्ञपणा म्हणेल काय म्हणेल, मी त्याच्याकडे असं पाहतो की तुमचे जेव्हा डोळे उघडतात ना, तुम्हाला जेव्हा दृष्टी येते ना, तुम्हाला जेव्हा विचार येतो ना, तर तुम्ही तुमच्याच विचाराने वागलं पाहिजे. तर ते जे मुख्याध्यापक होते आमचे, चांगले ग्रस्त, किती चांगले ग्रस्त होते
की SSCच्या परीक्षेला रोज मी रिमांड रूममध्ये राहत होतो आणि मधले 2 पेपर असायचे, सकाळी आणि दुपारी. तर ते त्यांची बायको, त्यांची मुलं 8च्या 8 दिवस घरातून डबा करून आमच्या रिमांड रूमच्या मुलांना आणायचे. केवढे मोठे उपकार पहा. आणि इतके उपकार केलेल्या या मुलानं किती किती कृतज्ञपणा करावे. पुढे मी गारगोटीला शिकायला गेलो ते पण त्या सरांच्यामुळे, नोकरी मिळाली त्या सरांच्यामुळे. पण माझे डोळे उघडल्यानंतर मला सर दिसायला लागले. सर दिसायला लागले म्हणजे सरांचं खरं रूप दिसायला. आणि मला खरं रूप दिसायला लागल्यानंतर मी ती प्राचीन कृतज्ञता, प्राचीन उपकार लक्षात ठेवून काही त्यांच्याशी व्यवहार केला. आणि त्याच्या मागे पण एक सार्वजनिक कल्याणाची भावना होती. तुम्हाला आज हे खरं वाटणार नाही मित्रांनो, 1972 ते 1978 या काळामध्ये मी आंतरभारतीचा शिक्षक होतो. मला शिकवणारे सगळे शिक्षक माझे शिक्षक सहकारी, मला शिकवणारे ते मुख्याध्यापक माझे मुख्याध्यापक, आणि मी असा जरा लाडावलेला, शेफारलेला त्यांचा विद्यार्थी. काय काय क्रांत्या केल्या आम्ही. मलाच हिंदी शिकवणारे शेखर कासारे यांनी नाव सांगितलं की ज्यांनी माझी फी भरली. मी पहिल्यांदा त्यांच्या विरोधात बंड पुकारलं. काय बंड पुकारलं तर ते एका शिक्षक संघटनेचे नेते होते आणि ती शिक्षक संघटना शिक्षकांच्यावर अन्याय करायची. म्हणजे ती शिक्षक संघटना संस्थाचालक धार्जिण होती, मुख्याध्यापक धार्जिण होती. तुम्हाला आज हे खरं वाटणार नाही की 1972, 73, 88 या काळात, 76 पर्यंत नक्की, शिक्षक संघटनेत जाणारा शिक्षक प्रतिनिधी मुख्याध्यापक निवडायचे आणि ते शिक्षक संघटनेला कळवायचे की आंतरभारती विद्यालय शाहूपुरीचे हे शिक्षक प्रतिनिधी असतील. मी पहिल्यांदा आगाऊपणा केला की तुम्ही कसे निवडता आमचे प्रतिनिधी? आमचे प्रतिनिधी आम्ही निवडायचे. ते म्हणायचे, सुनील 2 मिनिटं डोळे मिट. मी म्हणे, अहो माझे डोळे उघडलेत, आता मी मिटू कसे? उघडल्यानंतर मिटत नाहीत ना डोळे. एकदा माणसाला डोळे आले की ते मिटता येत नाही. मला कुठून धाडस यायचं कुणास? मी म्हणायचो, डोळे कसे मिटायचे? आता उघडलेले आहेत, मिटणार नाही मी. तुम्ही काय मला सांगू नका, मी जे म्हणतो ते ऐका. काय काय ऐकवायचो आम्ही त्यांना? 380 रुपये पगार पत्रकावर सही करायचो आणि ते 80 द्यायचे. मी म्हणायचो 380 दिले पाहिजे. शिक्षणात कुठं काय कमी आहे सांगा? मग पगारात का कमी? 380 द्या. ते म्हणायचे, कोण द्यायचं ते विचारू नका. गौतम बुद्धासारखं की ज्या घरात मृत्यू नाही तिथून एक पोटभर तांदूळ घेऊन ये, असली काहीतरी फिलॉसॉफी ते आम्हाला सांगायची. मी काय ऐकलं. पुढे मी शिक्षक संघटने म्हणजे ही क्रांती करून मीच प्रतिनिधी म्हणून पहिला गेलो. मग आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे देतो दर महिन्याला 300, मग आमचा प्रतिनिधी घ्या संस्थेवर. आम्ही अमेरिकेचा इतिहास वाचला तर राजकीय नो टॅक्सेशन नो रिप्रेझेंटेशन. आम्ही त्यांना ऐकवायचो की प्रतिनिधी म्हणजे टॅक्स पाहिजे तर प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. तुम्ही पगार तर बंद करा, नाही तर प्रतिनिधित्व द्या. पगार बंद करू शकत नव्हते, तनखा होता त्यांना दर महिन्याला 350 शिक्षकांचे इतके पैसे मिळायचे. मग आम्ही घटना बदलली आंतरभारतीची, आणि घटना बदलल्यानंतर शिक्षकांचा प्रतिनिधी आला. त्यांनी फार प्रयत्न केले फोडाफोडीचे, पण आमचे शिक्षक शिपाई म्हणजे त्या शिपायांनी दिलेलं उत्तर मला वाटलं. धोंडीराम कांबळे नावाचा शिपाई, त्या शिपाईला हेडमास्टरनी, अरे म्हटले ते सगळे शिक्षक एक होतात ठीक आहे, तुम्हाला शिपायांना काय धाड मारली म्हणले, त्या लवटेचं कशाला ऐकता तुम्ही? ते म्हणजे लवटेंचं ऐकतो म्हणून तर आम्हाला आता शिव्या द्यायच बंद केले म्हटले. सगळे त्यांना आरेधारे करायचे. आम्ही म्हणलं शिपायाला आरेधारे म्हणू नका, ते प्रतिष्ठित आवड जाऊन म्हणायचं. अशी छोट्या छोट्या क्रांत्या आम्ही त्या काळामध्ये केल्या. मग पगार सुरू झाला. मागणी पहिली आमची, मी जिल्ह्याचा प्रतिनिधी झालो. मी चरित्र सांगायला लागलो, माझी कल्पना आहे.
पण त्याच्या मागीचं रामायण सांगायचं ना, की मागणी की पूर्ण पगार द्या, पूर्ण पगार नंतर बँकेतून द्या. क्रांतीचं एक पाऊल पुढे ना प्रत्येक वेळी. पगार बँकेतून द्या, पगार बँकेतून सुरू झाला, पण चेकबुक आणि पासबुक हेड मास्तरांच्या गव्हर्नमेंटमध्ये एकच चेक फाडून द्यायचे लागेल ते. मग आम्ही पुढची क्रांती, चेकबुक पासबुक आमचं आम्हाला द्या, नवीन आंदोलन. असं करत करत तुम्हाला बँकेतर्फे जो पगार आहे तो आम्ही 8 वर्ष लढलेलो आहे त्याच्याशी. मला तुम्हाला सांगायचं आहे की शिक्षकाचं जीवन हे असंच सुखाचं झालेलं. केव्हा तरी पूर्व काळामध्ये शिक्षकांनी याच्यासाठी संघर्ष केलेला आहे. ज्या अंतर्भारतीमध्ये मी शिक्षक होतो त्या अंतर्भारतीमध्ये खांदेकर वाढल्यानंतर एक शोकसभा झाली अंतर्भारतीमध्ये. मी चिठ्ठी पाठवली, शिक्षकांच्या तर्फे श्रद्धांजली वाहू इच्छितो, परवानगी मिळाली. चिठ्ठी पाठवली, मला परवानगी देण्यात आली. त्यांना माहिती होतं मी काय काय बोलणार. मला परवानगी देण्यात आली. मी एक सर्क्युलर काढलंय, सायक्लोसाईड श्रद्धांजली पत्र, आणि ते सगळ्या संस्था चालकांना मी दुसऱ्या दिवशी, तुम्ही मला श्रद्धांजली वाहू न दिल्यामुळे माझ्या भावना मी लिखित रूपात व्यक्त करत आहे. आणि त्यामध्ये खांडेकरांचा एक दाखला दिलेला. आम्ही हे शाळेविरोधी आंदोलन करत होतो ना, तेव्हा एकदा मी खांडेकरांना जाऊन भेटलो आणि खांडेकरांना असं म्हटलं होतं की भाऊ, तुम्हाला त्रास द्यायची माझी काही इच्छा नाही, आता शेवटचा रामबाण उपाय म्हणून मी तुमच्याकडे आलो. खांडेकरांना असं म्हणलं की शाळेमध्ये हे अत्याचार होतात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लक्ष घाला. खांडेकर तेव्हा मला आणि मी माझे शिक्षक बरोबर आम्ही गेलो होतो. महाडेश्वर, लाटकर वगैरे क्रांतिकारी लोक. खांडेकरांनी त्यावेळी असं सांगितलं होतं की खांडेकर आणि साने गुरुजी, म्हणजे शब्द आहेत बरं का खांडेकर, खांडेकर आणि साने गुरुजी ही महाराष्ट्रातली डबल बारी गण आहे. ही महाराष्ट्रातली डबल बारी गण आहे. ज्याच्यावर लावतात त्याच्यावर नेम लागतो, ज्याच्यावर लावतात त्याच्यावर नेम लागतो. पण सुनील, मी तुला सांगतो, तू शाळेविरुद्ध हे जे आरोप केलेले आहेत त्याचं जर स्वतंत्र पत्र काढून आलं तर मी त्याच्यावर पहिली सही करेन. खांडेकर मोठे का? खांडेकर मोठे या करेज ऑफ कन्व्हिक्शनमुळे. ध्येयवाद आणि नैतिकता नावाची गोष्ट खांडेकरांच्या मध्ये इतक्या मोठ्या टोकाची होती. ते काढलं मी पत्र आणि श्रद्धांजली वाटली. संस्थेने ठराव करून माझ्या विरुद्ध कोर्टात बदनामीचा दावा करायचं ठरवलं. एक संस्थाचालक शहाणे होते, ते म्हणले की ते लवटेंच्यावर तुम्ही बदनामीचा दावा वगैरे जरा नंतर लावा, एकदम इमोशनल होऊ नका, खात्री तरी करून घ्या ना काय झालं वगैरे. तर त्यामध्ये काही लोकांच्या साक्षी दिलेल्या होत्या, म्हणजे हे आम्ही बोलताना कोण होते वगैरे. त्यात होते शेवडे गुरुजी नावाचे माणसे. शेवडे गुरुजींच्याकडे आमची संस्था गेली आणि ते म्हणले की गुरुजी, लवटेंनी हे लिहिलंय. हो म्हटले, मला माहित आहे, माझ्याकडे लवटेंनी आणलं. तर याची शहानिशा आम्ही करायला आलो. शेवडे हे खांडेकरांच्या पेक्षा जास्त करेज ऑफ कन्व्हिक्शन आणि मॉरल टीचर होते. त्यावेळी त्यांनी असं सांगितलंय की लवटे जेव्हा खांडेकरांना भेटायला आले तेव्हा जर टेप रेकॉर्ड लावला असता तर यात आणि त्यात कोणताही फरक तुम्हाला दिसला नसता. म्हणजे मी जे लिहिलंय ते खरं आहे असं शेवडे गुरुजींनी सांगितलं आणि बदनामीचा दावा टाळला. हे मी तुम्हाला का सांगतो? खांडेकरांचं म्हणणं असं होतं की आपण जे बोलतो, आपण जो व्यवहार करतो, आणि ते पुढे असं म्हणायचे की विशेषतः आपण शिक्षक आणि साहित्यिक म्हणून जेव्हा समाजामध्ये वावरतो तेव्हा आत बाहेर आपण एक असलं पाहिजे. म्हणजे आपण जे बोलतो त्याची प्रतिबद्धता आपल्या जीवन व्यवहारातून लोकांना कळायला पाहिजे. म्हणून मला खांडेकर नेहमी मोठे वाटत आलेले. या खांडेकरांनी ते दत्तक गेले आणि दत्तक गेल्यानंतर इथेच नाणेली म्हणून सावंतवाडीजवळ गाव आहे, तिथे त्यांचे सख्खे काका आत्माराम पंतांचे मोठे भाऊ सखाराम पंत, त्यांना ते दत्तक गेले. त्यांची मोठी सावकार होती कोकणात. त्यांना 13 मुलं झाली होती आणि एकही जगलेलं.
त्यांना आपल्या इस्टेटीला वारस पाहिजे. म्हणून त्यांनी या गणेशला दत्तक घेतलं होतं आपल्या भावाकडे. आणि दत्तक घेताना असं सांगितलं होतं की वडिलांनी, जन्मदात्या वडिलांनी, की ह्याला मी तुम्हाला दत्तक देतोय, त्याची शिकायची इच्छा आहे म्हणून तुम्हाला दत्तक देतो. त्यांचा एक मोठा भाऊ होता खांडेकरांचा, शंकर म्हणून. तो ऑलरेडी फर्ग्युसनमध्ये शिकत होता. खांडेकर मागच्या वर्गातून फर्ग्युसनला शिकायला. सखाराम पंतांनी दत्तक दिल्यानंतर आश्वासन देऊन एकही रुपया पुण्याला मनी ऑर्डर पाठवली नाही. आणि हे बिचारे इंटर न होता सावंतवाडीला परत आले, शिकायची इच्छा असताना. खांडेकरांची लेखक म्हणून घडण पुण्याच्या एका वर्षामध्ये झालेली. त्याचं कारण मित्रांनो असं की पुण्याच्या एक वर्षाच्या काळात खांडेकरांचं लक्ष लागल्याचं पैसे नसलं. ते गडकरी गुरुजी मास्तर म्हणायचे, त्यांना गडकरी मास्तर, नाटक राघव गडकरी. खांडेकरांनी त्यांच्या आठवणी छान लिहून ठेवल्या किंवा तरी वाचत की कॉलेजला न जाता गडकऱ्यांच्या माडीवर नाटकांविषयी चर्चा करत बसायचे. गडकरी बिडी पीत बसायचे, खांडेकर ऐकत बसायचे. त्यांना बिडीकडचं नाटक. खांडेकरांचे त्या काळातले फोटो बिटो जर बघितले, निशा राघव गडकरींसारख्या, टोपी गडकरींसारखी, पोशाख गडकऱ्यांसारखा, तरुणपणे अनुकरणाचं असतं तसं. परत आले बिचारे महाराज. अस्खलित इंग्रजी बोलणारा मुलगा, कदाचित बीएला पण, म्हणजे एसएससीला बेळगाव केंद्रामध्ये हा 8वा आणि महाराष्ट्रामध्ये 13वा आलेला मुलगा एकेकाळी. परत आले अत्यंत नर्वस. सावंतवाडीच्या भटवाडीच्या पारावर आपल्या समवयीन मुलांना बोलून तो इंग्रजीमध्ये कथाकारक कादंबऱ्यांची कथानक सांगायचे. जाताना शिरोड्याचे एक आजगावकर नावाचे शिक्षक ऐकायचे. त्यांच्या असं लक्षात आलं की अरे आपल्याकडे जे नाव विसरलं शिक्षक, बावडेकर, वी बावडेकर नावाचे शिक्षक त्यांच्याकडे होते. आता जे बावडेकर हायस्कूल आहे शिरोड्याचं ते त्यांच्या नावाने. ते बावडेकर जशी इंग्लिश बोलतात तसा मुलगा इंग्लिश बोलतो. खांडेकरांना ते असं म्हणजे पोऱ्याला, खांडेकरांना, की तू येशील का रे आमच्या शाळेमध्ये शिरोड्याला शिकवायला. तेव्हा त्यांनी गांधी वाचलेला होता. 1919 साल. मग अशी 1919 सालाबद्दल आपण बोलत होतो, काय काय क्रांती झाली. मला वाटतं हिरडेकर सांगत 1919ला आणखीन एक क्रांती महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात झाली. खांडेकर औपचारिकरित्या लेखक झालेले आहेत. म्हणजे गडकऱ्यांच्यावर एक समीक्षा लेख त्यांनी 19ला लिहिला आणि ते प्रकाशित झाले. आजगावकरांनी त्यांना असं विचारलं की येशील का रे शिरोड्याला. तर आजगावकरांना या तरुण पोरांनी 3 प्रश्न विचारले. शिरोड्याला जायला पक्का रस्ता आहे का नाही, शिरोड्याला जायला पक्का रस्ता आहे की नाही, रस्ता नसेल तर मी येतो, पक्का रस्ता नसेल तर मी येतो, शिरोड्याला वीज आहे का, वीज नसेल तर मी येतो, शिरोड्याला पाण्याचा नळ आहे का, नसेल तर मी येतो, खेड्याकडे चला. जे गांधीजींनी सांगितलं होतं की खेड्याकडे चला म्हणजे नुसतं खेड्याकडे चला नाही, अशा खेड्याकडे चला की जिथे सर्वच सांस्कृतिक आणि वैचारिक किती योग्य वेळी तू आलास. हे हा कप
घेतल्यानंतर मला उगीच काहीतरी आठवलं ते सांगूनच टाकतो तुम्हाला, कशाला लाजायचं उगीच. मी 1990ला पहिल्यांदा युरोपमध्ये 15 देशांच्या दौऱ्यावर गेलो आणि तेव्हा तिथल्या अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये मला शिकवायचा योग आला. तिथे शिक्षक जेव्हा वर्गात जातो तेव्हा शिक्षकाच्या मागे 2 शिपाई येतात. शिक्षकाच्या मागे 90 सालची गोष्ट 2 शिपाई यायचे. एक शिपाई असायचा तो शिक्षकाची रेफरन्स बुक घेऊन यायचा शिक्षकाच्या मागेच बरोबर आणि तो आणून ठेवायचा. एका बाजूला ती पुस्तकं आहे, त्याच्या मागे एक शिपाई असायचा तो क्रेट घेऊन यायचा. क्रेट म्हणजे ट्रे ट्रे आणि तो कशाचा ट्रे असायचा, ते टिनचा ट्रे असायचा. म्हणजे त्याच्यामध्ये स्कॉच असायची, रम असायची, कॉफी असायची, असं सगळं असायचं आणि ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे ज्याचा त्यांनी ब्रँड प्यायचा. मुलं पण प्यायची. युरोपमधलं शिक्षण आणि आपलं शिक्षण इतक्या वर्षानंतर कधीच अनौपचारिक झालं नाही. तुम्ही युरोपमध्ये कधी शिकायला गेला तर मुलं खात असतात, शिक्षक पीत असतात आणि शिकवणं चालते असतं. असं तुम्ही करा हे सांगण्यासाठी मी पण जग हे अनौपचारिक शिक्षणाकडे कसं वळलेलं होतं त्या काळामध्ये ते मी तुम्हाला सांगतो. शिक्षकांनी गळा बसेपर्यंत बोललं पाहिजे. शिक्षकांच्या गळ्यातून आवाजच फुटत नाही अशी स्थिती आहे. आपण मोकळेपणाने बोललं पाहिजे. शिक्षकांनी मोकळेपणाने तर मी तुम्हाला असं सांगत होतो की खांडेकरांना, त्या तरुण खांडेकराला आजगावकरांनी ऐकलं आणि त्या शिरोड्याच्या शाळेत नेलं. ही गोष्ट 1920ची. हा संवाद आहे मेचा आणि जूनला ते गेले. ट्युटोरियल इंग्लिश स्कूलचा 1920 सालचा शिक्षक आणि विद्यार्थी असा संयुक्त फोटो आहे. फोटोमध्ये एक अत्यंत विचित्र गोष्ट तुम्हाला आजही बघायला मिळेल. तुम्ही कोल्हापूरच्या म्युझियम मध्ये कधी गेला तर शिरोड्याच्या ट्युटोरियल हायस्कूलचा खांडेकरांच्या पहिल्या वर्षाचा फोटो आहे. शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये फारसं वयाचं अंतर नाही. असेल तर शिक्षकांच्या पेक्षा विद्यार्थी 2 वर्ष वयाने मोठेच आहेत सगळे. शिक्षकांच्या पेक्षा विद्यार्थी वयाने 2 वर्ष मोठेच आहेत. सगळ्यांचा पोशाख एकसारखा आहे. म्हणजे त्या फोटोमध्ये तुम्हाला कोणीही शिक्षक बिन टोपीचा नाही, कोणी विद्यार्थी बिन टोपीचा नाही, कोणीही विद्यार्थी आणि शिक्षक बिन कोटाचा नाही, असा तो फोटो आहे. खांडेकर मास्टर ट्युटोरियल इंग्लिश स्कूलला जातात. त्यांच्या पूर्वी जे शिक्षक होते त्यांच्यापेक्षा खांडेकर जरा जास्त शिकलेले होते त्यावेळी. आणि बावडेकरना मुंबईला जायचं होतं कायमचं. ते म्हणले की असं कर, तू आता हेडमास्टर म्हणून जॉईन होईल, तर तू इंग्लिशचा आहेस. त्यावेळी इंग्लिशची स्थिती भारतातली वर्तमानासारखीच होती. इंग्रजी शिक्षकांची आणि इंग्रजीची स्थिती वर्तमानासारखीच होती. म्हणजे मलाच आठवतं असं मित्रांनो की SSCच्या निकाला दिवशी मी पंढरपूरला होतो. गोफण नावाच्या साप्ताहिकामध्ये निकाल छापून यायचे. सगळ्यांचे नंबर यायचे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. आम्ही थर्ड क्लासमध्ये बघितलं. पहिला आमचा प्रताप, आम्हाला माहित होतं ना आमचे काय चरित्र आहे. तर ते थर्ड क्लासमध्ये नंबर नाही, सेकंड क्लासमध्ये नंबर नाही, फर्स्ट क्लासमध्ये माझ्या भावाने नंबर शोधून काढला. आणि मग आम्ही मार्कलिस्ट घ्यायला शाळेत गेलो. पहिल्यांदा कुठला रकाना बघितला असेल, इंग्लिश आणि गणित. छत्री जिंदाबाद बघितल्यावर केवढा आनंद. तर हे इंग्रजी आणि गणिताचं गारुड जे आहे आपल्या पिढीवर महाराष्ट्रावर, केव्हा तरी गणित आणि इंग्लिश सुबोध कसं होईल असा भारताने केव्हा तरी भविष्य काळात विचार केला पाहिजे. त्यामुळे जे गणित आणि इंग्लिश शिकवतात ते मला देवासारखीच वाटतात की त्यांना केवढी मोठी प्रतिभा, केवढं मोठं वैभव यांना लावलेलं आहे.
आमच्या काळामध्ये 71 साली शिक्षक होण्यापूर्वी माझे एक शिक्षक इंग्रजी शिक्षकांचं चरित्र सांगायचे. ते कसं असायचं की काय म्हणे आमचे शिक्षक काय बोलायचे इंग्लिश मध्ये, अजूनही आम्हाला पाठ आहे म्हणे. इंग्लिश जे जे बोलायचे ते अजूनही आम्हाला पाठ आहे. ABCDEFG HIJKLMNOP QRSTUV सगळे टाळ्या वाजवायचे. अशा काळातली ती इंग्रजी आहे. म्हणजे भारत हा अशा काळातला इंग्रजी होता हे तुम्हाला आज खरं म्हणजे दंतकथा वाटेल. पण अशा काळात एक मुलगा अस्खलित इंग्रजी बोलत, अस्खलित वाचत होता आणि त्यामुळे तो एकदम हेडमास्टर झाला. वयोज्येष्ठता आणि गुणश्रेष्ठता, वयोज्येष्ठता आणि गुणश्रेष्ठता. मुख्याध्यापक कसा नेमला जातो? तुमच्याकडे बघून नाही नेमला. वयोज्येष्ठ, आपल्याकडे वयाला महत्व आहे, गुणाला काही महत्व नाही. ऑन दी कंट्री युरोपमध्ये तुम्ही जा की व्यासंगाप्रमाण, क्वालिफिकेशन प्रमाण आणि PhD तर तिथे बालवाडीत पण असतं. आपण ते पण केव्हा तरी शिकलो. खांडेकर गेले, त्यांनी पाहिलं मित्रांनो शिक्षक म्हणून 5 ठिकाणी शाळा भरत होती. एक मारुतीच्या देवळात, एक खरग्यांच्या माडीवर, एक निखर्ग्यांच्या माडीवर आणि एक मूळ शाळेच्या ऑफिसच्या शेजारी. त्यांनी असं लिहिलंय की एका तासातून दुसऱ्या तासाला लागून अख्खं गाव ओलांडून जायला लागायचं. म्हणजे एका टोकाला एक वर्ग, दुसऱ्या टोकाला दुसरा वर्ग. आणि ते असं म्हणायचे की शाकुंतलाचा, प्रियमदा आणि दुष्यंताचा संवाद मी शिकवायचो आणि तेवढ्यात मारुतीची घंटा वाजायची. म्हणजे मारुतीच्या देवळात अशा सगळ्या सागर संगीतात आम्ही शाकुंतल शिकवायचो. रसभंग शिक्षणामध्ये कसा असतो तो कोकणात गेल्यानंतर मला कळालं की समाधीच लागायची नाही. मग त्या शिक्षकांनी काय केलं? शिरोड आणि शिरोड्याच्या पंचक्रोशी पैसा फंड, पैसा फंड. कोकणाचा विकास असा तसा झालेला नाही की खांडेकर शिरोड्याच्या आणि परिसरातल्या रेड्डीच्या बाजारात, तेरेकुलच्या बाजारात, इकडे आजगावच्या बाजारात, इकडे वेंगुर्ल्याच्या बाजारात, त्यांच्या बाजारच्या दिवशी लाकडी पेटी, शाळेसाठी 1 पैसा द्या, शाळेसाठी 1 पैसा द्या, शाळेच्या इमारतीला 1 पैसा द्या, असं म्हणून पैसे जमवले. 20 साली आलेला एक मुख्याध्यापक, 20 साली, एक 10 मिनिटात मी सांगतो, 20 साली आलेला एक मुख्याध्यापक 25 साली शाळा बांधतो. अखंड एक ठिकाणी एका छत्राखालची शाळा, पगार 80 रुपये. जेवढे शिक्षक होते, तुम्ही केव्हा तरी कोल्हापूरच्या म्युझियममध्ये बघता काळ कसं होतं. त्या काळामध्ये शाळेतल्या शिक्षकांची हजेरी मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसारखं PP करून भरायचे. शिक्षक मास्टरवर हस्ताक्षर करायचं नाही, स्वाक्षरी करायचं नाही, PP मांडायचं. मुख्याध्यापक PP मांडायचं. मी एक मास्टर लावलंय आणि शिरोड्याचं मास्टर मी बघितलेलं आहे. तुम्हाला खरं वाटणार नाही मित्रांनो, एकाही शिक्षकाची वर्षभरात एकही रजा नाही. एकाही शिक्षकाची वर्षभरात एकही रजा नाही. देवादी शिक्षकांचा काळ 1920ला त्यांच्या पुढे आगरकर होते, त्यांच्या पुढे टिळक होते, त्यांच्या पुढे गौरकिशन फुले होते, त्यांच्या पुढे महात्मा फुले होते. आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे की आपण अशा व्यवसायात आलेलो आहोत की ज्या व्यवसायाला एवढी मोठी परंपरा आहे. त्या म्युझियममध्ये 1925चा शाळेच्या बांधकामाचा खांडेकरांच्या हस्ताक्षरातला जमा खर्च लिहिला. 4 शिक्षकाच्या शाळेत मी रेडमार्क केलाय तिथे तेवढ्या हिशोबामध्ये. 4000 शिक्षकांकडून जमा, शाळेचा निधी म्हणून 80 रुपये पगार असताना 25 साली प्रत्येक शिक्षकांनी 1,000 रुपये. केव्हा तरी आपण हे समजून घेतलं पाहिजे की शिक्षकाचं देणं, तो शाळेची ज्या भाकरी खातो
त्या भाकरीशी त्याचं काहीतरी नातं असतं. म्हणजे मला हे माहीत आहे की तुम्ही लोक उठावातून वगैरे कार्यक्रम करतात, पण शिक्षक उठावातून पण कार्यक्रम होऊ शकतात हे केव्हा तरी आपण एकदा समजून घेतलं पाहिजे. तर खांडेकर 1925ला त्या शाळेमध्ये जातात. त्या शाळेच्या आर्थिक स्थितीबद्दल पण खांडेकर लिहिलंय की मला जरी 80 रुपये पगार असला तरी अख्खे 80 मला माझ्यासारखेच त्यांना पण मिळाले नव्हते. पुढे तर त्यांनी असं लिहिलंय, काही काही वेळा तर मी घरच्या अडचणीमुळे तांबड्या पैशात पगार घेतलेला आहे. तांबड्या पैशात म्हणजे माझ्या काळातले जे लोक आहेत त्यांना माहित आहे की पैसा हा तांब्याचा असायचा, तर त्याला तांबडा पैसा म्हणायचा. रुपया हा चांदीचा असायचा, तो पांढरा पैसा असायचा. तर तांबड्या पैशात पण पगार हप्त्या हप्त्याने घेतल्याची नोंद खांडेकरांनी आपल्याची. खांडेकर कोकण विकासक कशी, जेव्हा खांडेकर 20 साली गेले तेव्हा शिरोड्यातली एकही मुलगी शाळेत येत नव्हती. खांडेकरांनी 2 वर्ष प्रयत्न करून 3ऱ्या वर्षी त्यांना यश आलं आणि 3 मुली शिरोड्यातल्या त्यांना मिळाल्या. त्या 3 मुली शिरोड्याच्या बाजारपेठेतून निघाल्या की सगळं गाव शिव्या द्यायचं. शिव्या म्हणजे अपशब्द वापरायचे. निघाल्या सळकाया माळकाया जग बांधाया. तो एक विष्णू भट वेडा, विष्णू भट म्हणजे खांडेकर. खांडेकरांना खांडेकर कुणीच म्हटले, विष्णू भट. 20-25 साली शिक्षकाची ओळख जातच नाव नव्हतं. आपल्याला हे लक्षात येईल. तो विष्णू भट एक येडा आणि आता ह्या पोरीला वेड लावायला लागले. त्या पोरींनी आठवडाभर ऐकलं आणि विष्णू भटाला सांगितलं की गुरुजी तुम्ही बोलवता खरं आहे, पण गावात सगळी बदलता अशी आहे, काय करूया. ते म्हणले असं कर बाळांनो, गावाला वळसा घालून या, आपण शाळेला. त्या तिन्ही पोरी 3 वर्ष गावाला वळसा घालून यायच्या, पण शाळेला यायच्या. कोकणातली स्त्री आपण सावित्रीबाई फुले सांगतो, आपण महात्मा फुले सांगतो. मी तुम्हाला सांगेन, धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेलं पण आपण वाचलं पाहिजे. आपला इतिहास जाती असला कामा नये, आपला इतिहास सांस्कृतिक असला पाहिजे आणि तो उघड्या डोळ्याने आपण वाचला पाहिजे. पहिली महिला युनिव्हर्सिटी स्थापन करणारे धोंडो केशव कर्वे विधवा स्त्रियांना पहिल्यांदा शिकवलं, परित्यक्ता स्त्रियांना पहिल्यांदा शिकवलंय आणि ते आश्रमामध्ये शिकवलेलं आहे. निराधारांना स्वावलंबी केलेलं आहे. हे पण केव्हा, म्हणजे जसं महात्मा फुल्यांनी परित्यक्त महिलांना, म्हणजे अरे तुम्ही हा पण इतिहास केव्हा तरी सांगा महात्मा फुल्यांचा. महाराष्ट्रातलं पहिलं बालहत्या प्रतिबंधक फुल्यांनी सुरू केलं. एकच देशी ब्रिटिशांची होती, पण कुमारी माता आणि टाकलेल्या स्त्रियांना मुलं व्हायची. ती हे दोघं पती पत्नी सावित्रीबाई आणि ज्योतिबा त्यांना अभय द्यायचे. बोर्ड बाहेर लिहिलेला असायचा, ज्यांना मुलं टाकायची आहेत त्यांची मुलं स्वीकारली जाते. महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी यशवंत नावाचा जो दत्तक मुलगा घेतला, त्यांना अपत्य नव्हतं. त्यांनी कुमारी मातेचा मुलगा यशवंत दत्तक घेतलाय, तो पुढे डॉक्टर वगैरे झाला. हे पण चरित्र केव्हा तरी महात्मा फुल्यांचं आपण सांगितलं पाहिजे. असं सजग शिक्षकांनी आपल्या थोरा मुख्यांची चरित्र आपल्या डोळ्यांनी आपल्या बुद्धीने वाचत नवा इतिहास सांगितला पाहिजे. मी वर्तमानात असं जेव्हा पाहतो, खांडेकरांच्या बद्दल लोक काय लिहितात, साने गुरुजींच्या बद्दल काय लिहितात, आंबेडकरांच्या बद्दल काय लिहितात, फुल्यांच्या बद्दल काय लिहितात, माझं आकलन असं आहे की आपण सगळे जातीवंचित झालेलो आहोत. ज्या काळामध्ये या लोकांनी शिक्षणाचा प्रसार केला त्यांच्या पुढे एक जात शिक्षणाची होती, ती मानव जात. अशी परत जर एकदा आपण भाकरी बदलून मानव जातीसाठी शिक्षण, मानव जातीसाठी विकास, विकासाचा चेहरा मनुष्य, अशी मांडणी आपण जेव्हा करू तेव्हा मला असं वाटतं की ह्या तिघांचे फोटो लावण्याचा आपल्याला नैतिक अधिकार राहील, तो आपण मिळवावा असं आवाहन करतो. क्रिएटिव्ह टीचर्स फोरम
ही ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या प्रेरणेनं निर्माण झाली, त्यांचं आभार आम्ही या फोरम मार्फत कशा पद्धतीनं मानावा हा खरं तर एक मोठा विचार करायला लागणारी ही कशी खरं तर गोष्ट आहे. तरी पण एक विषय दिलेला असताना अवघ्या मला वाटतं 1 तासामध्ये वि.स. खांडेकर, साने गुरुजी आणि स्वतः कसे घडलो याचा अत्यंत अगदी ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला समजून दिलं. आणि कालचा शिक्षक आणि आजचा शिक्षक यामधला फरक त्याने आपल्या कानी उतरवला, तो मनी उतरवावा अशी आपल्या सर्वांना त्यांच्या वतीने विनंती करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दल बापूजींचं मी आभार व्यक्त करतो. अशी संधी आम्हाला अनेक रात्री लाभावी अशी मी त्यांना पुन्हा त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.